आज आमच्या ननंद भाऊजाईंची जोडी पिक्चर बघायला जाणार होती आणि तिनं येताना माझ्यासाठी छान काश्मीरी बांगडे आणलेत. उद्या वटपौर्णिमा आहे ना त्याच्यासाठी, आणि कारभाऱ्यांनी त्याच्यासाठी सामान पण भरून ठेवलं, डाळ गुळ वगैरे आणि पूजेचं साहित्य. आज खूप दिवसांनी म्हणजे खूप महिन्याने आम्ही दोघींनी वेस्टर्न कपडे घातलेले आणि कारभाऱ्यांचं रिॲक्शन बघायसारखं होतं. हे कपडे घालून तुम्ही चाललाय? पण त्यांचं एवढं छान वाटलं ना रिॲक्शन बघून. बोलतात थापा थापा, अजून किती पावडर थापणार आहे, एवढे तर गोरे आहेत. आणि हो, आज आमच्यासोबत मुलं पण नव्हती. एकतर आम्ही दोघींनी फक्त दोघींसाठी वेळ काढलेला, दुसरी हा पिक्चर हॉरर पिक्चर होता, त्यामुळे आम्ही त्यांना नव्हतं घेऊन जाणार. कारभारी आज मुलांना बघणार होते, पण कुठलं आज एकटं फिरायचा प्लॅन होता, पण कारभारीने आम्हा दोघींना एकटं सोडलंच नाही. आम्हाला थिएटरपर्यंत चक्क सोडायला आले. म्हटलं जाऊ दे, मॉल आतमध्ये एवढा सुंदर होता ना. मी सांगू, मला आठवतच नाही मी लास्ट पिक्चर कधी बघितलं आहे. खूप वर्षांनी म्हटलं तर चालेल. भाऊजानं बघितलेलं आहे मागच्याच महिन्यात देऊळ बंद वगैरे, पण आम्ही दोघींनी एवढ्या दिवसांनी एकमेकींसोबत एवढा वेळ घालवून एकदम खळखळून मनसोक्त आम्ही हसलो. आमचा पिक्चर काही क्यूट नव्हता, आमचा पिक्चर हॉरर होता. त्या हिशोबानंच आम्ही पिक्चर काढले. एवढं हसलो ना. पहिले आम्ही असे रोमॅन्टिक पिक्चर बघायचो, नंतर आम्ही कॉमेडी पिक्चर बघायला लागलो, आणि अशी वेळ बदलली की आता आम्ही हॉररवरती आलो आहे, त्यामुळे आम्ही एवढ्या हसत होतो. आणि पिक्चर स्टार्ट झाला, पहिला सीन एवढा म्हणजे बोलतात ना एकदम खतरनाक होता. पहिल्या सीनला हसलो, घाबरलो, दुसऱ्या सीनला हसलो आणि नंतर घाबरलो. म्हणजे असा पिक्चर होता की आम्ही आत्ता हसतोय आणि नंतर टेन्शनमध्ये येऊन बघतोय. एवढा डेंजर पिक्चर होता ना बाबा. पहिल्या सीनमध्ये एवढी खतरनाक मुंडी कापलेली बाई वगैरे आली आणि स्वप्नात हसते, काही चक्क असली आमची फाटलेली म्हणलं तरी चालल. ॲक्शन मूवी पण होती आणि त्यात मेन कुशल बद्रिकेसुद्धा होता. मग म्हणलं ना, विशेष सोडून द्या. कुशल बद्रिके असणार तिथं हसून हसून पोटात तर दुखणारच ना. काय आम्ही थिएटर एवढा चक्क खुदू हसायचं, आणि दुसऱ्या क्षणाला एकदम शांत, एकदम भयान शांतता असला पिक्चर. आणि जेव्हा मेन एंडिंग आली, काय सांगू तुम्हाला, एंडिंग आली ना, म्हणलं आज काय खरं नाही, रात्रीची काय झोप लागणं नाही. काय खतरनाक मेकअप, काय ॲक्शन, आणि ते बाळ हातामध्ये चक्क फाटून चार झाल्या म्हणले तरी चालेल. एंडिंग एकदा जबरदस्त होता ना. मी अक्षरशः डोळे बंद केलेले होते. प्रिया भाऊजं पण घाबरलेली होती. एकदम हसत आणि रडत दोन्ही करत आम्ही बाहेर आलो असं म्हटलं तरी चालेल. मस्त पिक्चर होता. त्याच्यानंतर आमच्याकडे थोडा वेळ टाईम होता म्हणून बाजूच्या DI शॉपमध्ये आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही गेलेलो. छान होते सगळं, पण जे आवडेल ते आम्हाला महाग होतं आणि जे नाही आवडेल ते स्वस्त होतं, म्हणून आम्ही सगळं फक्त बघून बाहेर आलो. फक्त कप इथे 35 रुपयाला होते, पण मला काय आवडले नाहीत. परत बाहेर यायचं तर कारभारी परत न्यायला आले. मग काय, जाता जाता म्हणलं पाणीपुरी तर खाल्लीच पाहिजे. आमच्या दोघींचा एवढा वेळ मस्त पिक्चर ती पण मी चक्क 2-3 महिन्याने पाणीपुरी खाते बा.